नाही, याच्यामध्ये दादा आमचे नेते आहेत आणि आमचे कुटुंबिक दादांबद्दल त्यांच्या कामावर माझं वैयक्तिक, त्यांनी ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यावर माझं वैयक्तिक प्रेम आहे, कामावर प्रेम आहे. पण ह्या पद्धतीने जी काही कुटुंबातले पक्षातले लोक वागतात, त्यांना ज्या पद्धतीनं हे सगळं हॅरेसमेंट होते, तर ही त्यांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. कारण मी 4 दिवसापूर्वी म्हटलं की दादांचं कोण ऐकत नाही आणि 2 दिवसांनी हा घोटाळा आला. कारण हे सगळं चित्र आपल्याला दिसतंय की कुठंतरी गडबड चाललेली आहे. आणि गडबड काय, ही जे प्रकरण आहे ना, हे प्रकरण काय आजचं एका दिवसाचं नव्हतं. हे लय दिवस ह्याचा घोळ चालला आहे. फक्त तो बाजारात कोणतरी आणत नव्हता, तो आला. ह्या सगळी कानकोन आम्हाला पूर्वीची होती. म्हणून म्हणतं की दादांचं कोण ऐकत नाही. त्यामुळेच मी म्हणतो की दादांचं कोण ऐकत नाही. 2 दिवस चटात पकडण्याचं चित्र दिसते आता. नाही, त्याचं नाही. दादा पार्थ पवारची चूक असेल तर त्यांच्या गुन्हा दाखल झाला आणि दादा बी तिथं पाठीशी घालणार. मी काल परवाच म्हटलो की दादांना चूक दिसते तर एका मिनिटात त्यांनी सांगितलं यावर रद्द. त्यांनी काय 18-20 दिवस घोळत नाही बसले. मी येतो, मी जातो, मग मी त्यांची भेट घेतो, मी नमस्कार करतो, मी चमत्कार करतो, असं नाही. डायरेक्ट त्यांनी काल म्हटलं त्यांच्या पोराची चूक आहे. जर पोराने केली असेल चूक तर लगेच त्यांनी हवार रद्द केला आणि ह्यावर रद्द केला चूक आहे, त्याची सजा भोगावं लागणार. मग पाच पावलं असेल तर शेवटी कायदा सगळ्यांचा सारखाच आहे.